जगातील सुमारे 80% व्यापार समुद्रमार्गे होतो. पण हा प्रचंड व्यापार काही मोजक्या अरुंद समुद्री मार्गांवर अवलंबून आहे. जर या मार्गांपैकी एखादा मार्ग अचानक बंद झाला तर काय होईल? तेलाचे दर तर वाढतीलच. जागतिक पुरवठा साखळी देखील विस्कळीत होईल आणि कदाचित भयंकर युद्धाची शक्यता देखील निर्माण होईल. यालाच म्हणतात चोकिंग पॉइंट्स. आज आपण पाहणार आहोत जगातील असे महत्त्वाचे समुद्री मार्ग जे जागतिक अर्थव्यवस्था आणि युद्धनीती ठरवतात. नमस्कार, मी लक्ष्मण मोरे आणि आपण पाहताय द लखन टॉक. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला देखील जरूर फॉलो करा. त्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत. आपण सर्वजण जाणतो सध्या इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे हार्मोस समुद्रधुनी चर्चेत आली आहे. जगात अशा प्रकारची अनेक प्रमुख ठिकाणं आहेत जी जागतिक व्यापार आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती जाणून घेणार आहोत. तर समुद्र म्हणजे केवळ निळाशार पाण्याचा अथांग विस्तार नसून आधुनिक जगाच्या अर्थकारणाचा आणि सामरिक समीकरणांचा केंद्रबिंदू बनलाय. जागतिक व्यापाराच्या जवळपास 80% व्यापार समुद्रमार्गे होतो. ही आकडेवारीच समुद्री मार्गांचं महत्त्व अधोरेखित करते. जगभरातील ऊर्जा पुरवठा, कच्चा माल, औद्योगिक उत्पादन आणि अन्नधान्याची वाहतूक या सर्वांची जीवनरेखा समुद्री मार्गांवर अवलंबून आहे. त्यामुळे समुद्र हा केवळ व्यापाराचा मार्ग नसून भूराजकीय संघर्ष, सामरिक नियोजन आणि आर्थिक प्रभुत्वाचा निर्णायक घटक बनलेला आहे. या समुद्री मार्गांमध्ये काही विशिष्ट भौगोलिक ठिकाणं अशी आहेत ज्यांना आंतरराष्ट्रीय धोरणशास्त्रामध्ये चोकिंग पॉईंट्स अथवा चोक पॉईंट असं संबोधलं जातं. या ठिकाणांवर नियंत्रण मिळवणं म्हणजे जागतिक व्यापाराच्या गळ्यावर पकड मिळवण्यासारखं आहे. त्यामुळे आधुनिक युद्धनीतीमध्ये पारंपरिक रणांगणा इतकंच महत्त्व आता लॉजिस्टिक, पुरवठा साखळी आणि समुद्री चोकिंग पॉईंट्स यांना मिळालेलं आहे. तर चोकिंग पॉईंट्स म्हणजे काय? जागतिक व्यापाराची अरुंद द्वारे म्हणजे चोकिंग पॉईंट्स. समुद्रातील असे अरुंद किंवा भौगोलिकदृष्ट्या मर्यादित मार्ग ज्यामधून मोठ्या प्रमाणात व्यापारी जहाजांची वाहतूक होत असते. हे मार्ग बंद पडले किंवा तिथे अडथळा निर्माण झाला तर संपूर्ण जागतिक व्यापार साखळी विस्कळीत होऊ शकते. जगातील काही महत्त्वाचे चोकिंग पॉईंट्स म्हणजे सुवेझ कालवा, हॉर्मुझची सामुद्रधुनी, मालक्का सामुद्रधुनी, पनामा कालवा, बॅब अल मंडब सामुद्रधुनी. या मार्गांवरून दररोज हजारो व्यापारी जहाजं आणि ऊर्जा वाहतूक करणारे टँकर्स प्रवास करतात. सध्या इस्रायल आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर हॉर्मुझची सामुद्रधुनी चर्चेत आली. हा मार्ग बंद केल्यामुळे भारतासह अनेक देशांची अडचण झाली आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची ऊर्जा वाहतूक करणारी मार्गिका आहे. इराण आणि ओमान दरम्यान असलेली ही सामुद्रधुनी बंद पडली तर जागतिक ऊर्जा बाजारात प्रचंड अस्थिरता निर्माण होते आणि सध्या तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री चोकिंग पॉईंट्सपैकी एक आहे. ती पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडते, पुढे अरबी समुद्राला जोडते. मध्य पूर्वेतील सौदी अरेबिया, इराक, कुवेत, कतार, संयुक्त अरब अमिराती यांच्यासारख्या तेलसमृद्ध देशांच्या निर्यातीसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. जागतिक ऊर्जा बाजाराच्या दृष्टीने हॉर्मुझ सामुद्रधुनीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जगातील सुमारे 20 ते 25% कच्चं तेल आणि मोठ्या प्रमाणात द्रवरूप नैसर्गिक वायू याच मार्गाने जगभर पाठवला जातो. त्यामुळे या मार्गात कोणतीही अडचण निर्माण झाली तर जागतिक ऊर्जा बाजार अस्थिर होतो. या सामुद्रधुनीची रुंदी काही ठिकाणी अतिशय कमी असल्यामुळे ती सामरिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानली जाते. इराण, अमेरिका यांच्यातील तणाव वाढला की हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली जात असते. सध्या ही सामुद्रधुनी बंद असून या ठिकाणी देखील हल्ले सुरू आहेत. या परिस्थितीमुळे जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा विपरीत परिणाम दिसू लागलाय. म्हणूनच हॉर्मुझ सामुद्रधुनी ही केवळ एक समुद्री मार्गिका नसून मध्य पूर्वेतील तेल निर्यात करणाऱ्या देशांसाठी आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी जीवनरेखा मानली जाते. आता पाहूया दुसरी सामुद्रधुनी, मालक्का. मालक्का सामुद्रधुनी ही जगातील सर्वात वर्दळीची आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची समुद्री मार्गिका मानली जाते. ही समुद्रधुनी मलेशिया,
सिंगापूर आणि इंडोनेशिया या देशांच्या दरम्यान असून ती हिंद महासागराला प्रशांत महासागराशी जोडणारा सर्वात महत्त्वाचा आणि लहान समुद्री मार्ग आहे. आशिया, मध्य पूर्व आणि युरोप यांच्यातील व्यापारासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी हजारो व्यापारी जहाजं आणि तेलवाहू टँकर्स या सामुद्रधुनीमधून प्रवास करतात. जागतिक व्यापाराच्या दृष्टीने मालक्का सामुद्रधुनीचं महत्त्व प्रचंड आहे. जगातील सुमारे 1/3 व्यापार आणि मोठ्या प्रमाणातील ऊर्जा पुरवठा या मार्गातून होतो. विशेषतः चीन, जपान आणि दक्षिण कोरिया या औद्योगिकदृष्ट्या प्रगत देशांच्या अर्थव्यवस्था या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. मध्य पूर्वेतून येणारे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू यापैकी मोठा हिस्सा या सामुद्रधुनीतून पूर्व आशियातील देशांपर्यंत पोहोचतो. सामरिकदृष्ट्या पाहता मालक्का सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवणं म्हणजे आशियातील ऊर्जा आणि व्यापारी मार्गांवर प्रभाव निर्माण करणार आहे. त्यामुळे या प्रदेशात अमेरिका, चीन, भारत आणि जपान यांच्यासारख्या महासत्तांचं विशेष लक्ष असतं. तिसरं आहे सुवेझ कालवा. सुवेझ कालवा हा भूमध्य समुद्र आणि लाल समुद्राला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. हा कालवा इजिप्तमध्ये असून तो भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र यांना थेट जोडतो. त्यामुळे युरोप आणि आशिया यांच्यातील समुद्री प्रवासातील हा सर्वात छोटा आणि वेगवान मार्ग ठरतो. या कालव्यामुळे आफ्रिकेच्या दक्षिण टोकावरील केप ऑफ गुड होप या मार्गाने प्रदीर्घ प्रवास करण्याची गरज उरत नाही. जगातील जवळपास 12% आंतरराष्ट्रीय माल वाहतूक या कालव्यातून केली जाते. विशेषतः युरोप, मध्य पूर्व आणि आशिया यांच्यातील तेल, नैसर्गिक वायू, औद्योगिक वस्तू, कच्चा माल यांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर या मार्गाने होत असते. सामरिकदृष्ट्या देखील सुवेझ कालवा अत्यंत संवेदनशील आहे. या मार्गात कोणताही अडथळा निर्माण झाला तर जागतिक व्यापारावर त्याचा तात्काळ परिणाम दिसायला लागतो. 2021मध्ये एव्हर गिव्हन या मालवाहू जहाजाने कालवा काही दिवसांसाठी अडवला होता. त्या घटनेमुळे शेकडो जहाजं अडकून पडली आणि जागतिक पुरवठा साखळीवर त्याचा मोठा विपरीत परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या घटनेने सुवेझ कालव्याचे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी असलेले महत्त्व अधोरेखित केलं होतं. चौथं आहे बॅब अल मंडब सामुद्रधुनी. बॅब अल मंडब सामुद्रधुनी ही आफ्रिका आणि आशिया खंडांना विभक्त करणारी आणि अत्यंत महत्त्वाची समुद्री मार्गिका मानली जाते. ही सामुद्रधुनी येमेन आणि आफ्रिकेतील जिबुती, एरिट्रिया या देशांच्या दरम्यान स्थित आहे. ती लाल समुद्राला अदनच्या आखाताशी जोडते. त्यामुळे हा मार्ग हिंद महासागरातून भूमध्य समुद्राकडे जाणाऱ्या जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्याच्या दृष्टीने या सामुद्रधुनीचं महत्त्व मोठं आहे. आशिया, युरोप आणि मध्य पूर्व यांच्यातील व्यापार करणारी अनेक व्यापारी जहाजे या मार्गाने प्रवास करतात. विशेषतः मध्य पूर्वेतून युरोपकडे जाणारे कच्चे तेल आणि ऊर्जा वाहतूक मोठ्या प्रमाणात या मार्गांवर अवलंबून असते. सामरिक दृष्टिकोनातून बॅब अल मंडब सामुद्रधुनीचं महत्त्व अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हा मार्ग सुवेझ कालव्याकडे जाणाऱ्या जहाजांसाठी मुख्य प्रवेशद्वार मानला जातो. जर या सामुद्रधुनीत अडथळा निर्माण झाला तर सुवेझ कालव्याद्वारे होणाऱ्या व्यापारावर तात्काळ परिणाम होतो. त्यामुळे या प्रदेशातील राजकीय अस्थिरता, दहशतवाद किंवा लष्करी संघर्ष यांचा जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असते. येमेनमधील यादवी संघर्ष, लाल समुद्र परिसरातील तणाव आणि महासत्तांची वाढती उपस्थिती यामुळे बॅब अल मंडब सामुद्रधुनी आज जागतिक सामरिक समीकरणातील एक संवेदनशील आणि महत्त्वाचा समुद्री चोकिंग पॉईंट बनला आहे. पुढचा आहे पनामा कालवा. पनामा कालवा हा कृत्रिम समुद्री मार्ग आहे. हा कालवा मध्य अमेरिकेतील पनामा देशात असून अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर यांना थेट जोडतो. या कालव्याच्या निर्मितीमुळे उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकावरील केप हॉर्न मार्गे होणारा दीर्घ समुद्री प्रवास टाळता आला आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी एक अत्यंत सोयीचा आणि जलद मार्ग उपलब्ध झाला. जागतिक व्यापाराच्या दृष्टीने पनामा कालवा महत्त्वाचा ठरला. अमेरिका, लॅटिन अमेरिका, आशिया आणि युरोप यांच्यातील व्यापारासाठी हा मार्ग मोठ्या प्रमाणात वापरला जातो. विशेषतः अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील आणि पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांदरम्यान माल वाहतूक करण्यासाठी हा कालवा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. यामुळे समुद्री प्रवासाचे अंतर आणि खर्च दोन्ही मोठ्या प्रमाणात कमी होतात. सामरिक दृष्टिकोनातून पनामा कालवा अमेरिकेसाठी विशेष महत्त्वाचा बनलेला आहे.
अमेरिकेच्या नौदलासाठी अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांदरम्यान जलद हालचाल करण्यासाठी हा मार्ग उपयुक्त ठरतो. यासोबतच लॅटिन अमेरिका आणि उत्तर अमेरिकेतील व्यापार साखळी सुरळीत ठेवण्यासाठीही या कालव्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. 1914 सुरू झालेला हा कालवा जागतिक व्यापाराचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातो. त्यामुळे पनामा कालवा हा केवळ एक वाहतुकीचा मार्ग नसून अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेतील आर्थिक व सामरिक संबंधांचा प्रमुख दुवा म्हणून ओळखला जातो. पुढचा आहे जिब्राल्टर सामुद्रधुनी. जिब्राल्टर सामुद्रधुनी ही युरोप आणि आफ्रिका या दोन खंडांच्या दरम्यान असलेली समुद्री मार्गिका आहे. ही समुद्री मार्गिका स्पेन आणि मोरोक्को यांच्या दरम्यान असून ती अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्र यांना जोडते. त्यामुळे भूमध्य समुद्रातील देशांना अटलांटिक महासागराशी संपर्क साधण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरतो. जागतिक व्यापाराच्या दृष्टीने जिब्राल्टर सामुद्रधुनी महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. युरोप, उत्तर अमेरिका आणि अमेरिकेतील काही देशांदरम्यान होणारी मोठ्या प्रमाणातील मालवाहतूक या मार्गातून केली जाते. भूमध्य समुद्रातील इटली, फ्रान्स, ग्रीस आणि तुर्कस्तान यांसारख्या देशांसाठी हा मार्ग आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत आवश्यक बनलेला आहे. सामरिक दृष्टिकोनातून देखील जिब्राल्टर सामुद्रधुनी अत्यंत संवेदनशील आहे. म्हणजेच भूमध्य समुद्रात प्रवेश करणाऱ्या आणि तिथून बाहेर पडणाऱ्या जहाजांवर प्रभाव ठेवण्यासाठीची क्षमता विकसित करणं होय. त्यामुळे इतिहासातही या प्रदेशाला मोठं सामरिक महत्त्व लाभलेलं होतं. ब्रिटनने जिब्राल्टर या ठिकाणी लष्करी तळ उभारून दीर्घकाळ या मार्गावर आपली पकड कायम ठेवलेली होती. आजच्या जागतिक राजकारणात देखील जिब्राल्टर सामुद्रधुनी ही युरोप, आफ्रिका आणि अमेरिका यांच्यातील समुद्री व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा एक चोकिंग पॉईंट मानली जाते. पुढची आहे बोस्फोरस सामुद्रधुनी. बोस्फोरस सामुद्रधुनी ही तुर्कस्तानातील अत्यंत महत्त्वाची आणि सामरिकदृष्ट्या देखील संवेदनशील अशी समुद्री मार्गिका आहे. ही समुद्रधुनी इस्तंबूल शहराच्या मध्यातून जाते आणि काळा समुद्र आणि मार्मारा समुद्र यांना जोडते. पुढे मार्मारा समुद्रातून डार्डानेल्स सामुद्रधुनीमार्गे जहाजे भूमध्य समुद्रात प्रवेश करतात. त्यामुळे काळ्या समुद्रातील देशांसाठी जागतिक समुद्री व्यापाराशी जोडणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग ठरतो. जागतिक व्यापाराच्या दृष्टीने बोस्फोरस सामुद्रधुनीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रशिया, युक्रेन, कझाकिस्तान आणि जॉर्जिया यांच्यासारख्या काळ्या समुद्रालगतच्या देशांची धान्य, तेल आणि इतर नैसर्गिक संसाधनांची निर्यात मोठ्या प्रमाणावर या मार्गावर अवलंबून आहे. विशेषतः रशिया आणि युक्रेन हे जगातील मोठे धान्य निर्यातदार देश असल्यामुळे या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक जागतिक अन्न पुरवठ्यासाठी देखील तितकीच महत्त्वाची ठरते. सामरिक दृष्टिकोनातून बोस्फोरस सामुद्रधुनीवर तुर्कस्तानचं नियंत्रण आहे. या मार्गाचं महत्त्व त्यामुळे आणखीन वाढलेलं आहे. 1936च्या मॉन्त्रो करारानुसार तुर्कस्तानला या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या लष्करी जहाजांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. त्यामुळे काळ्या समुद्रातील नौदल हालचालींवर देखील या मार्गांचा मोठा प्रभाव पडतो. आता पाहूया डॅनिश स्ट्रेटस म्हणजेच सामुद्रधुनी. डॅनिश स्ट्रेटस हा उत्तर युरोपातील अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्गांचा समूह मानला जातो. या मार्गांमध्ये मुख्यतः स्कॅग्रॅग, कॅरिगॅट आणि ओरेसुंड या सामुद्रधुनींचा समावेश होतो. या सामुद्रधुनी डेन्मार्क आणि स्वीडन यांच्या दरम्यान स्थित असून त्या बाल्टिक समुद्राला उत्तर समुद्राशी जोडतात. त्यामुळे बाल्टिक समुद्रालगत असलेल्या देशांना जागतिक समुद्री व्यापाराशी जोडण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जागतिक व्यापार आणि ऊर्जा यांच्या वाहतुकीच्या दृष्टीने डॅनिश स्ट्रेटसचं मोठं महत्त्व आहे. रशिया, पोलंड, फिनलंड, स्वीडन, लाटविया, लिथुआनिया आणि इस्टोनिया यांच्यासारख्या बाल्टिक प्रदेशातील देशांच्या मालवाहतुकीसाठी देखील हा मार्ग अत्यावश्यक बनलेला आहे. विशेषतः रशियाच्या बाल्टिक समुद्रावरील बंदरांमधून होणारी तेल वाहतूक, नैसर्गिक वायू आणि इतर संसाधनांची निर्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. सामरिक दृष्टिकोनातून देखील या सामुद्रधुनींना मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. बाल्टिक समुद्रात प्रवेश केल्यानंतर किंवा बाहेर पडण्यासाठी या जहाजांना याच मार्गामधून जावं लागतं. त्यामुळे उत्तर युरोपातील सुरक्षा, ऊर्जा पुरवठा आणि तेल हालचालीच्या दृष्टीने या सामुद्रधुनीला एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा घटक मानलं जातं. लोम्बोक सामुद्रधुनी. लोम्बोक सामुद्रधुनी ही इंडोनेशियामधली एक अत्यंत महत्त्वाची समुद्री मार्गिका आहे.
लोंबोक बेटांच्या दरम्यान स्थित असलेली ही सामुद्रधुनी हिंद महासागराला इंडोनेशियातील जावा आणि पुढे प्रशांत महासागराशी जोडते. यामुळे आशिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या समुद्री व्यापारासाठी हा मार्ग महत्त्वाचा मानला जातो. मालक्का सामुद्री ही जगातील सर्वाधिक वापरली जाणारी समुद्री मार्गिका असली तरी काही ठिकाणी तुलनेने अरुंद आणि उथळ आहे. त्यामुळे अतिशय मोठ्या आकाराच्या जहाजांना, विशेषतः मोठ्या तेलवाहू टँकर्स आणि मालवाहू जहाजांना मालक्का मार्गाने प्रवेश करणं काही वेळा कठीण जातं. अशा वेळी लोंबोक सामुद्रधुनी हा एक महत्त्वाचा पर्यायी मार्ग म्हणून वापरला जातो. सामरिक दृष्टिकोनातून देखील लोंबोक सामुद्रधुनीचं महत्त्व वाढत आहे, कारण ही सामुद्रधुनी तुलनेने अधिक खोल असून मोठ्या जहाजांच्या सुरक्षित हालचालींसाठी योग्य मानली जाते. त्यामुळे भविष्यात आशिया आणि प्रशांत प्रदेशातील व्यापार, ऊर्जा वाहतुकीच्या दृष्टीने या मार्गाचं महत्त्व अधिक वाढण्याची शक्यता आहे. परिणामी लोंबोक सामुद्रधुनी ही मालक्का सामुद्रधुनीचा पर्याय म्हणून ओळखली जाते. पुढची आहे सुंडा सामुद्रधुनी. सुंडा सामुद्रधुनी ही इंडोनेशियामधील जावा आणि सुमात्रा या दोन बेटांच्या दरम्यान असलेली महत्त्वाची समुद्री मार्गिका आहे. ही सामुद्रधुनी हिंद महासागराला जावा समुद्राशी जोडते आणि आग्नेय आशियातील समुद्री व्यापारासाठी एक महत्त्वाचा दुवा ठरते. भौगोलिकदृष्ट्या हा मार्ग इंडोनेशियाच्या द्वीपसमूहातील समुद्री वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे. जागतिक व्यापाराच्या तुलनेत या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक मालक्का सामुद्रधुनी इतकी मोठी नसली तरी प्रादेशिक व्यापार, समुद्री वाहतुकीसाठी ती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. विशेषतः इंडोनेशिया आणि आग्नेय आशियातील देशांमधील जहाजांची वाहतूक या मार्गाने मोठ्या प्रमाणावर होते. सामरिक दृष्टिकोनातून पाहता सुंडा सामुद्रधुनी ही हिंद महासागर आणि प्रशांत महासागर यांच्यातील पर्यायी समुद्री मार्गांपैकी एक मानली जाते. पुढची आहे टॉरस सामुद्रधुनी. टॉरस सामुद्रधुनी ही ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील किनाऱ्यावरील केप यॉर्क द्वीपकल्प आणि पापुआ न्यू गिनी यांच्यामधील अरुंद समुद्री मार्गिका आहे. ही सामुद्रधुनी कोरल समुद्र, पॅसिफिक महासागराचा एक भाग आणि आराफुरा समुद्र यांना जोडते. त्यामुळे पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागराशी संबंधित समुद्री मार्गांमधील संपर्क साधण्यासाठी या सामुद्रधुनीचं भौगोलिक महत्त्व अधोरेखित झालेलं आहे. या सामुद्रधुनीचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी अनेक लहान बेटं, प्रवाळ भिंती आणि उथळ पाण्याचे भाग आढळतात. त्यामुळे मोठ्या जहाजांसाठी हा मार्ग नेहमीच सोयीचा नसला तरी प्रादेशिक सामुद्री वाहतूक आणि लहान जहाजांसाठी एक महत्त्वाचा मार्ग बनलेला आहे. ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनी यांच्यातील सागरी संपर्क व्यापारासाठी या मार्गांची विशेष भूमिका आहे. सामरिक दृष्टिकोनातून टॉरस सामुद्रधुनीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. इंडो पॅसिफिक प्रदेशातील वाढत्या सामरिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या मार्गाचं भौगोलिक आणि सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्व अधिक स्पष्टपणाने अधोरेखित होतं आहे. त्यामुळे टॉरस सामुद्रधुनी ही प्रादेशिक स्तरावर महत्त्वाची सामुद्रमार्गिका मानली जाते. पुढची आहे मोझांबिक चॅनल. मोझांबिक चॅनल हा हिंद महासागरातील एक महत्त्वाचा समुद्री मार्ग आहे. तो आफ्रिकेतील मोझांबिक देश आणि मादागास्कर बेट यांच्या दरम्यान स्थित आहे. हा समुद्री मार्ग पूर्व आशिया आणि आशियातील देशांदरम्यान होणाऱ्या व्यापारासाठी एक महत्त्वाचा दुवा मानला जातो. हिंद महासागरातील प्रमुख समुद्री मार्गांपैकी एक म्हणून या चॅनलचं भौगोलिक आणि व्यापारी महत्त्व मोठं आहे. जागतिक समुद्री व्यापाराच्या दृष्टीने मोझांबिक चॅनलचा वापर विशेषतः मध्य पूर्व, आशिया आणि आफ्रिकेतील देशांदरम्यान होणाऱ्या माल वाहतुकीसाठी केला जातो. तसेच पूर्व आशियातील बंदरे आणि दक्षिण आफ्रिकेकडे जाणाऱ्या जहाजांसाठी देखील हा मार्ग सोयीचा ठरतो. ऊर्जा वाहतूक करणारी जहाजे आणि व्यापारी जहाजे या मार्गाने मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. सामरिक दृष्टिकोनातून पाहता हिंद महासागरातील भूराजकीय स्पर्धेमुळे मोझांबिक चॅनलचं महत्त्व अधिक वाढलेलं आहे. आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे, समुद्री संसाधने आणि व्यापार मार्ग यांच्यावर प्रभाव ठेवण्यासाठी या चॅनलवर लक्ष केंद्रित केलं जातं आहे. त्यामुळे मोझांबिक चॅनल हा आफ्रिका आणि आशिया व्यापारासाठीचा महत्त्वाचा समुद्री चोकिंग पॉईंट मानला जातो आहे. केप ऑफ गुड होप. केप ऑफ गुड होप हा दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण पश्चिम टोकाला असलेला ऐतिहासिक आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा समुद्री मार्ग आहे. अटलांटिक महासागर आणि हिंद महासागर यांच्या दरम्यान असलेला हा युरोप, आफ्रिका आणि मध्य आशिया यांच्यातील समुद्री व्यापारासाठी प्राचीन काळापासून वापरला जाणारा एक मार्ग आहे.
समुद्री शोधयुगामध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामाने भारताकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला होता. सुवेज कालवा सुरू होण्यापूर्वी युरोप ते आशिया या दरम्यानच्या व्यापारासाठी हा मार्ग प्रमुख मार्ग म्हणून वापरात होता. आजही जागतिक समुद्री वाहतुकीत केप ऑफ गुड होपचं महत्त्व अबाधित आहे. विशेषतः सुवेज कालवा बंद पडल्यास किंवा तेथे अडथळा निर्माण झाल्यास जहाजे पर्यायी मार्ग म्हणून केप ऑफ गुड होप या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे जागतिक व्यापार साखळी सुरळीत ठेवण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा पर्याय ठरतो. या सर्व कारणांमुळे हा केवळ ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा समुद्री मार्ग नसून जागतिक व्यापार आणि सामरिक हालचालींवर लक्ष ठेवणारा एक महत्त्वाचा पर्यायी समुद्री चोकिंग मार्ग आहे. इंग्लिश चॅनल. इंग्लिश चॅनल ही युरोपातील अत्यंत महत्त्वाची आणि जगातील सर्वाधिक वर्दळीची समुद्री मार्गिका मानली जाते. ही सामुद्रधुनी ब्रिटन, युनायटेड किंगडम आणि फ्रान्स यांच्या दरम्यान असून ती अटलांटिक महासागराला उत्तर समुद्राशी जोडते. त्यामुळे ब्रिटन आणि युरोप खंड यांच्यातील समुद्री संपर्कासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जागतिक समुद्री वाहतुकीच्या दृष्टीने इंग्लिश चॅनलला विशेष महत्त्व आहे. जगातील सर्वाधिक जहाजांची वाहतूक या मार्गातून होत असल्यामुळे ती जगातील सर्वात व्यस्त समुद्री मार्गांपैकी एक मार्गिका मानली जाते. युरोपमधील मोठ्या औद्योगिक देशांमधील व्यापार, ऊर्जा वाहतूक आणि मालवाहतूक यासाठी या समुद्रधुनीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ब्रिटन आणि युरोप खंड यांच्यातील व्यापार आणि वाहतुकीसाठी हा प्रमुख मार्ग असल्यामुळे इतिहासात अनेक युद्ध आणि सामरिक संघर्षांमध्ये या प्रदेशाला महत्त्वाची भूमिका बजावावी लागली होती. विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या मार्गाचं संरक्षण आणि नियंत्रण याला मोठं महत्त्व प्राप्त झालेलं होतं. आजही इंग्लिश चॅनल ही युरोपीय व्यापाराची प्रमुख जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे जागतिक व्यापार, समुद्री सुरक्षा आणि युरोपीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ती अत्यंत महत्त्वाची समुद्री चोकिंग पॉईंट म्हणून ओळखली जाते. आधुनिक युद्धामध्ये शस्त्रास्त्रांइतकंच महत्त्व आता लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी यांना मिळू लागलं आहे. एखाद्या देशाची सैनिकी ताकद केवळ रणांगणावरच्या क्षमतेवर अवलंबून नसते, तर त्यामागील पुरवठा व्यवस्था, ऊर्जा उपलब्धता आणि वाहतुकीचं जाळं यावर देखील ती अवलंबून असते. भविष्यातील युद्ध ही केवळ सीमारेषांवर नव्हे, तर व्यापार आणि लॉजिस्टिक्स साखळ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठीही लढली जातात. समुद्री चोकिंग पॉईंट्सवरील नियंत्रण हे आता केवळ व्यापाराच्या सोयीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते सामरिक, आर्थिक आणि कूटनीतिक शक्तीचं प्रतीक बनलेलं आहे. भारताने देखील आपल्या सागरी धोरणाला अधिक व्यापक आणि सक्रिय बनवणं आवश्यक बनत चाललेलं आहे. हिंद महासागरातील स्थैर्य, समुद्री मार्गांची सुरक्षा आणि जागतिक भागीदारी यांचा योग्य समन्वय साधला तर भारत इंडो पॅसिफिक प्रदेशात प्रभावी भूमिका बजावू शकतो. त्याचं कारण म्हणजे भविष्यातील संघर्ष कदाचित रणांगणावर नव्हे, तर समुद्री मार्गांच्या अरुंद दरवाजांवर अर्थात चोकिंग पॉईंट्सवर ठरणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील आम्हाला जरूर कळवा. आपल्या द लखन टॉक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला देखील जरूर फॉलो करा. पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपल्या द लखन टॉक चॅनलवर. धन्यवाद.